काय म्हणताय, बरं आहे का? आपण आलो आहे सध्या बरोबर टायमिंग आलो आहे. जिम टायमर उघडली आहे. आपला आता वर्ष संपतो 31 डिसेंबर आपला 2024ला. पाय बघू प्लॅन फिरायचा का होते का नाही. अजून तेवढं डिसिजन नाही झालं. मी कालचा माझा व्हिडिओ बघितला, क्वालिटी एकदम खराब आली. आज काळजी घेतो, क्वालिटी चांगली व्हिडिओची करायला. क्वालिटी त्यात थंबनेल पण नाही भेटला चांगला, तसंच लावून टाकला थंबनेल करायला. तर मी काळजी घेतो. नेक्स्ट टाइम आता पण काळजी घेतो, एकदम क्वालिटी चांगली आहे आपली, बरं का? नमस्कार भावांनो, तर कसे आहेत तुम्ही? बरे आहेत का? मी पण बरा नाही की मी सांगू शकत नाही. बरे असं तर मी कमेंट करा, कारण की आता आपला जातोच राहावा. देवाची कृपा तुमच्यावर चांगलीच राहावा. बघा भावांनो, आज आहे आपला दिवस. माहिती आहे का तुम्हाला? माहीतच असेल, बघितलं असेल पहिली व्हिडिओ. तर आपण काल मारलं शोल्डर आणि काल होता आपला 96वा दिवस आणि आज आहे 97वा दिवस. आपले लवकर चॅलेंज कंप्लीट होत जात आहे आणि लवकर दिवस पण जात आहे. कारण की आपल्याला 2025मध्ये काहीतरी धमाल करायचं आहे. त्यावर बाय 2024 जातोय. आज 31 डिसेंबर ते बघितलं असेल तुम्ही. बघा भावांनो, पहिलं वॉर्मअप करून घेतो. वॉर्मअप झाल्यानंतर सांगतो तुम्हाला मी काय मारणार आहे काय नाही. तर आज आहे आपला 97 दिवस, विसरू नका. तर चला मी जातो, वॉर्मअप करून घेतो आणि भेटतो तुम्हाला. वॉर्मअप झाल्यानंतर आलाच तुमचा भाऊ. तर त्याच्यापूर्वी वॉर्मअप करायचे पहिलं मी हाताला बांधून घेतो, विसरलं बोलण्याच्या नादामध्ये. तर चला मी जातो, वॉर्मअप करून घेतो आणि भेटतो तुम्हाला वॉर्मअप झाल्यानंतर. भावांनो, आपला वॉर्मअप कंप्लीट झाला आहे आणि बघा आपण वॉर्मअपमध्ये मारला आहे. तरी आज आपण मारतो, पहिलं सांगतो चेस्ट. दर मंगळवारी आपण मारतो चेस्ट आणि आपण वॉर्मअपमध्ये बघा आपले नॉर्मल पुशअप आणि डबल बार बिना मशिनीचं मारला आपण. 9 3 सेट मारले. फरक पडतो वरच्यावर, कारण की माझ्या हाताचा पण त्रास थोडं कमी होत जातो. कारण की आपण डॉक्टरला दाखवले, जसं दाखवलं आपण तशी प्रोसेस करतोय म्हणून आपल्या वरच्यावरी इंजुरी नीट होत आहे. तरी बघा आपला आत्ता वॉर्मअप कंप्लीट झाला आणि बघा तर आपण आज मारणार पहिली एक्सरसाइज. तरी चला न वेळ घालता आपण पहिलं आपला वर्कआउट कंप्लीट करू आणि लास्टला भेटू म्हणजे लास्टला बोलू. तर बघा पहिलं आपण कन्फ्यूज तर भावना खरं सांगा, मला बोलायचं थोडं कळणार गेले, कारण की आता आपण वॉर्मअप कंटिन्यू केल्यामुळं थोडं बोलता न गेले. तर चला न वेळ घालता पहिलं आपण पहिली एक्सरसाइज घेऊ. तर आपण गेल्या बरेच मारलं, ते एक मशीन मारलं चेस्टची आणि डंबल्स मारलं. तर यावेळी हे मारू आपण मशीन. बघा बघितलं असेल पहिल्याच्या व्हिडिओमध्ये. तर बघा हा मशीन मारू. तर मी पहिलं आपल्या अप्पर चेस्टसाठी मी सगळं सेट करतो आणि मग भेटतो तुम्हाला सेट झाल्यानंतर. आणि बघा तर मी आपण नॉर्मल पण मारून घेऊ सेट झाला की नाही आपला अप्पर चेस्टसाठी. तर चला फटाफट लावून घेतो आणि पहिलं नॉर्मल मारून घेतो पहिला सेट आणि वेट लावलं का भेटतो तुम्हाला. आलोच मी 5 ते 6 मिनटात. मला अवतार बघा, चला जाऊ दे, अवतारला काय ठेवले. तरी बघा आत्ता आपण लावले, वेट लावले आणि 10 किलो लावले वेट. मी नॉर्मल पण मान घेतलो, माझं बॅलन्स बिघडला. तर बघू आता काय होते का नाही. तर बघा 10 किलो 10. तरी बघू आपल्या पहिल्या सेटला किती जातात का नाही, कारण की मला भीतीच वाटते, कारण की बॅलन्स बिघडते. तर चला बघू, तर तुम्ही बघतायच तुम्ही. तर आपण पहिला सेट घेऊ, चला.
मारलं काय माहीत, तुम्ही बघितलाच असेल व्हिडिओ. चुकीचं मारतो मग कमेंट करा, आणि सुधारायचा प्रयत्न करतो मी. तरी आपल्याला गेली 20 गेले, तर आता आपण डबल 10 किलो वाढू. तरी बघू दुसऱ्या सेट कंप्लीट झालं का मग तुम्हाला भेटतो. आपला दुसरा सेट झाला, कंप्लीट झाला दुसरा सेट. आणि मला वाटलं मी 15 मारल, मी लईच कमी मारलं, फक्त 11च गेले आपल्याला. कारण की आपल्याला सपोर्ट नाही एक मेन गोष्ट. तरी आपण मारलंच. मला वाटलं मी 10 तरी मारतो का नाही, कारण की माझं बॅलन्स बिघडला होता. तर मी 11 गेले. तर बघू तिसऱ्या सेटला किती जातात का नाही. आणि वेट काही नाही वाढवायचं नसतं आपला कट्टकणे मॉडल. तर आपण वेट नाही वाढवणार, कारण की माझं बॅलन्स बिघडला होतं. असं चालतं. त्याच्यामुळे मी वेट नाही वाढवणार, कारण की काही झालं बिलं तर इंजुरी झाल्यानंतर आपल्यालाच त्रास आहे पुढं चालून. तर मी तिसरा सेट घेतो. बघू आपण एक तर एक्स्ट्रा मारायचा प्रयत्न करू, 12 तरी मारू. तर चला घेऊ तिसरा सेट आपण. आपल्याला आपण एकच एक्स्ट्रा मारला, 12 मारला, कारण की माझं बॅलन्स बिघडला होता. तरी आपली अप्पर चेस्ट एक्सरसाइज कंप्लीट झाले. तर मी आता घेतो लोअर चेस्ट. तर पहिलं आपलं वेट काढू, कारण की आपल्याला नॉर्मल चेस्टसाठी ओके झालं की नाही चेक करायचं, एकदम सेट झालं की नाही चेक करायचं. तरी चला मी पहिलं वेट काढतो आणि लोअर चेस्टसाठी ब्रँच सेट करतो. लोअर चेस्टसाठी सेट केले बघा. तर आपण सेट केलेल्या चेस्टसाठी. तर बघू आता पहिल्या सेटला किती देतात का नाही बघा. अप्पर चेस्टमध्ये गेले ते आपल्याला पहिल्या सेटमध्ये 20, आणि आपण 20पेक्षा जास्त मारायचा प्रयत्न करू लोअर चेस्टसाठी. तर बघू का होते का नाही. तर मी लावलं आहे 10 किलो. तर चला घेऊ आपण पहिला सेट. तरी भावनो आपल्याला प्रेस चांगला पडला मला वाटलं, कारण की माझं मी नॉर्मल मारलं तेव्हा माझं बॅलन्स बिघडला होता, कारण की आपण वेट लावून होतो म्हणून बॅलन्स बिघडला. तर बघू काय होते आता दुसऱ्या सेटला. तर मी 10 किलो लावतो. तर बघा आपल्याला पहिल्या सेटमध्ये गेले 25, एकदम बेस्ट गेले. तर आता दुसऱ्या सेटला मी 10 किलो वाढीतो. तर आपल्याकडे टाईम कमी आहे आता, कारण की पब्लिक येत आहे लवकर, कारण की टाईम बी जात आहे, 5:15 का 5:30 होत आहेत. तरी मी दुसरा सेट मारतो, 10 किलो वेट वाढीतो, म्हणून भेटतो तुम्हाला दुसरा सेट झाल्यावर. तर कुठंच नका जाऊ. तरी भावांनो काय सांगू काय नाही. तरी बघा आपल्याला लोअर चेस्टला जास्त गेले. तरी बघा मला गेले लोअर चेस्टमध्ये आपण किती मारला असेल. तर अप्पर चेस्टला आपण मारलं तर 11, पहिल्या सेटमध्ये आपण मारलं लोअर चेस्टमध्ये 13. तर तिसऱ्या सेटला बघू का होते का नाही. मला तर वाटते 15 मारतो, 100% 15 मारतो. तरी चला आपण दुसरा सेट तर आता कंप्लीट झाला, मारलं 13. तर 1 मिनिट रेस्ट करतो आणि तिसऱ्या सेट म्हणजे बोलता नाही गेलं बघा, रेस्ट करतो आणि तिसऱ्या सेटला भेटतो. नाही कारण की जाऊ नाही सांगतो ना आजचा.
तरी जाऊ द्या, त्याच्यामुळे थांबत तर प्रॉब्लेम आहे ती, तुम्ही असताल त्याच्यामुळे नाही सांगणार. तर आपण तिसरं सीट घेऊ. आपला झाला तिसरा सीट कंप्लीट. लोअर चेस्टचा तुम्हाला म्हणाल तर मी 15च मारतो आणि 15च मारला. आणि आता आपण मारणार आहे मिडल चेस्ट. तर वेट काढून ठेवलं तिकडं मशीनवर. आता आपण इकडं दुसऱ्या मशीनवर मारू मिडल चेस्टसाठी, कारण प्रेस चांगला नाही पडत, त्याच्यामुळं आपण इकडं मारू. तर आता मारू मिडल चेस्ट. तर बघा वेट लावले इकडे 30 पहिल्या सेटला. जास्त गेलं तर मला वेट वाढतं 10 किलो. तर चला आपण पहिला सेट घेऊ आणि बघू का होते काय नाही. सांगायचं राहिलं, पहिल्या सेटला गेले आपल्याला बघा, पहिल्या सेटला गेले आपल्याला 15 का 25 मारलं आणि वेट होतं 30. मग दुसऱ्या सेटला लावलं इकडे 40 मारलं, 15 का 20 मारलं. आणि तिसऱ्या सेटला 50 इकडं 50 आपण मारलं 14 का 13 मारलं. एकदम प्रेस चांगला पडला बरं का. आणि प्रेस तर आपला चांगलाच पडला. आणि आपण आता पुढल्या हप्त्यात आपण जरा वेट वाढू. तरी आपला झालं बघा मिडल चेस्ट कंप्लीट झाला. आणि आपण तिसऱ्या सेटला मारलं 12 का 13 14 मारला सर. तरी बघा तुम्हाला वेट खोटं वाटलं सर. बघा 50 आणि 50. तर आता आपण लास्ट राहिले आपली मशीन राहिले. तर मी पहिलं रेस्ट करतो 30 ते 1.5 मिनिट रेस्ट करतो. त्याच्यानंतर मग कारण की आपल्याला वेट काढून ठेवायला टाईम जातो म्हणून आपण रेस्ट करणार आहे. तर चला मी वेट काढून घेतो आणि 1 मिनिट रेस्ट करतो आणि भेटतो तुम्हाला लास्ट एक्सरसाइज.